खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता सुरू झालाय। मुठा नदीमध्ये 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आता इशारा दिलेला आहे। नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये प्रशासनानं आवाहन केले आणि खडकवासला पाटबंधारे विभागाकडून खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। तर मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। पुण्यातले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया पुण्यामध्ये आणि जाणून घेऊया काय नेमकी या क्षणाची माहिती आहे। चंद्रकांत, मुठा नदीत आता 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणामधून सुरू आहे। पाणी पातळीत वाढ होतीये। काय नेमकी पुणे शहराची सध्याची स्थिती आहे? अनुपमा, आपल्याला माहिती आहे मुठा नदीला साधारण 25,000च्या पुढे क्युसेक विसर्ग सोडला की पूर येतो। आत्ता तो ऑलरेडी 35,000 होता अगदी दुपारी 3 पर्यंत, पण आत्ता तो 45,000 क्युसेक विसर्ग सोडलाय। त्यामुळे हे नदीपात्राचं रौद्र रूप आपण पाहू शकतो। मग ह्या नदीपात्राचा रस्ता पूर्ण पाण्याखाली दिसत नाही। हे सगळे ढोल ताशांचे जे पथकाचे जे मंडप आहेत ते पाण्याखाली गेलेत। इकडे बाजूची पुलाची वाडी, त्या पेढे उंच टॉवर बिल्डिंग दिसते। त्या पलीकडे एकता नगरीतही ऑलरेडी पाणी घुसायला सुरू झाली। नेहमी आपण भेडेपोलवरनं पुण्याचं पुराचं दर्शन महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना घडवतो, पण आज आपण जाणीवपूर्वक तंबोरे मेट्रोने जो वरती हायब्रिज बांधलेला आहे तंबोरा पूल, त्याच्यावरही सगळी दृश्य आपल्याला पुराची पाहता येतं। आपलं कॅमेरामॅन नितीन आपल्याला सर्वांना दाखवतो। आता ह्या साईडची पहिल्यात इकडच्या साईडची आपण बघूया। इकडे बाजूला ओंकारेश्वर मंदिर आहे, ते आपण प्रेक्षकांना म्हणजे कशा पद्धतीने आता पुण्याचं पुरानं रौद्ररूप धारण करायला सुरुवात केलेली आहे त्याचंही प्राथमिक थेट दृश्य आपण पाहू शकता। हे पुढं ओंकारे ब्रिज आहे, पुढं ओंकारेश्वर पूल आहे, इकडं मनपा आहे। मग एकूणच सगळी नदीपात्रे आता दुथडी नाही तर अगदी ओव्हरफ्लो भरून वाहते। नदीपाठचे जे वाड्या वस्त्या आहेत, स्लम एरिया, ते ऑलरेडी पाण्याखाली जायला सुरुवात झाली। आज 45,000 क्युसेक विसर्ग म्हणजे नक्कीच हे पाणी यायला साधारण तासाभरात इथं येईल। तेव्हा हे पुराची पातळी आणखीन हा जो कोरडा रस्ता दिसतोय तोही पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असेल पूर्णपणे, कारण आत्ता 35,000 क्युसेकचा विसर्ग आहे। 45,000 इथं यायला साधारण एक तासभर लागेल। तोपर्यंत हे सगळं नदीपात्रातले जे म्हणूनच पोलिसांनी प्रशासनाने पालिका प्रशासनाने आव्हान केले की नदीपात्रात काही तुमच्या वस्तू असतील, गाड्या असतील, जनावरं बांधलेली असतील गोठ्यातली, ती सगळी बाजूला काढा। म्हणूनच भिडेपूलच्या तिथली वस्ती सगळी बाजूला रिकामी केलेली आहे। इकडे पुलाची वाडी आहे, तिथे नेहमी पाणी घुसतं। इकडे खाली पाटील एस्टेट आहे। सगळ्या ठिकाणी आता जे नदीकाठचं जे नेहमी पाणी घुसतं तिथल्या रहिवाशांना पालिकेने सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केलेली आहे। ठीक, चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।